हॅलो, नमस्कार. तर आता संध्याकाळची कामं बाकी राहिले आहेत. तर खूप काही कामं पडली आहेत आज. झाडलोट बाकी आहे, भांडी मांडायची बाकी आहेत, कपडे सुकवायचे राहिले आहेत. तर कामामुळे आज जरा थोडं लेट झालं आहे घरातलं आवरायला. मी म्हटलं आता संध्याकाळी सगळी कामं पटपट आवरून घेते. तर चहा घेऊन झाला आता. म्हटलं चला भांडी मांडून घेते मांडणीवर. नंतर झाडलोट करून घ्यावी. हॉलमध्ये तास खूप पसारा झाला आहे. मुलगा आल्यानंतर त्याची सगळी बॅग पुस्तक वगैरे इकडे तिकडे असतं, कारण तुला मी ट्युशनला जातो थोड्या वेळाने अर्धा 1 तासाने, त्याच्यामुळे तो पण दमलेला असतो. ती भांडी मांडून घेते. ती मांडून झाली, कपडे सुकवून घेणार आहे. ते कपडे मी सकाळी धुवून गेले, ते सुकवायचे राहिले. कामाला जायचं असतं त्याच्यामुळे मी बाकीची कामं राहतात घरातली, ते म्हटलं ते आल्यानंतर करूया. भांडी पण आता झाली मांडून. आता कपडे पण सुकवून घेतले. स्टँडमुळे मला खूप मोठा फायदा होतो, कारण जर दिवसभर कोणी नसेल तर मी हे कपडे आत टाकून ठेवते. कधी जर टाईम मिळाला तर मी सकाळीच सुकवून जाते. त्याच्यामुळे ते घरात दिवसभर कोणी नसलं तर ते सुकून जातं बऱ्यापैकी. घरात सगळे संध्याकाळी जमा झाले की पुन्हा ते फोल्ड करून ठेवते. झोपायच्या आधी पुन्हा हॉलमध्ये घेते, म्हणजे मला कपड्यांचा बऱ्यापैकी त्रास कमी झाला आहे स्टँडमुळे. इकडे तिकडे कपडे मला पांगवायला लागत नाहीत. आता घरभर पण खूप पसारा झाला आहे, म्हटलं सगळं आवरून घ्यावं. 6च्या आधी मला झाडू मारायला लागतो, देवोतीचा टाईम असतो म्हणून. आणि कामावरून येता येता मला हिरवीगार अशी भाजी दिसली, मग मी त्या 2 गड्ड्या घेऊन आल्या. मध्ये भाजी खूप महाग होती, पण मला आता येताना 40ला 2 गड्ड्या मिळाल्या. आणि माझ्या मेथीच्या भाजीसोबत खूप साऱ्या आठवणी आहे. लग्नाच्या आधी मी मजुरी मेथीच्या भाजीत केली आहे. जाऊन मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये उपटायला जायची. तर मेथी म्हटलं की पटकन त्या जुन्या गोष्टीसुद्धा मला अजून आठवतात, कारण मी ह्या शेतामध्ये खूप काम केलं लग्नाच्या आधी. मेथी उपटायला आम्हाला बोलवलं जायचं, कारण चांगला एक्सपिरियन्स होता माझा मेथी उपटण्यात. आणि सगळी संध्याकाळची सुट्टी झाल्यानंतर आम्हाला जे शेतमालक आहेत ते मेथी घरी बनवण्यासाठी द्यायचे. आणि अशी ताजी ताजी भाजी त्यावेळेस मला शेतातून मिळायची, जी आपण उपटलेली असायची. आणि ही आपण